ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोरोची जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे व तारदाळ खोतवाडी पंचायत समिती उमेदवार प्रियंका खोबरे यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद। हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सानिका आवाडे तसेच तारदाळ खोतवाडी पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार प्रियंका खोबरे यांच्या प्रचार फेरीला संगमनगर आणि तारदाळ येथील जावईवाडी परिसरात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रचार फेरी दरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला व आपली विकासात्मक भूमिका स्पष्ट केली। या प्रचार फेरी दरम्यान मागील काळात करण्यात आलेल्या विकास कामाचा आढावा घेण्यात आला। तसेच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत मतदारांना माहिती देण्यात आली। रस्ते विकास, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था तसेच महिला व युवकांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर विशेष भर देण्यात आले असल्याचे उमेदवारांनी सांगितलं। स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे। जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन उमेदवारांनी यावेळी दिलं। प्रचार फेरी दरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पगुच्छांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या। या प्रचार फेरीमुळे संगमनगर व तारदाळ परिसरात भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचं चित्र दिसून येत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या प्रचार फेरीत प्रसाद खोबरे, अजय पाटील यड्रावकर, मौसमी आवाडे, भीमराव बन्ने, जयप्रकाश भगत, यशवंत वाणी, सरपंच पल्लवी पोवार, प्रवीण पाटील, नितीन खोचरे, सचिन पोवार, सूर्यकांत जाधव, लक्ष्मी चौगुले, सुवर्णा दाते, राणी माने, वसंत चौगुले, सुरेश पोवार, अमित खोत, सचिन चौगुले, रमेश नर्मदे, दीपक पोवार, महादेव चोपडे, महादेव चौगुले, अशोक गायकवाड, वसंत चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।